जुलै 2026 रोजी या ठिकाणी सततच्या पावसामुळं महापूर आला होता. त्याची आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी आपल्याला या ठिकाणी पुनरावृत्ती पाहायला मिळते आहे. अगदी 5 ते 6 दिवसांपूर्वी या ठिकाणी या वस्तीसाठी जो काही संपर्क रस्ता आहे, जाण्या येण्यासाठी जो काही रस्ता आहे, तो रस्ता प्रशासकीय स्तरावरती तयार करण्यात आला होता. परंतु आज पहाटे तो रस्ता पूर्णतः वाहून गेलेला या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 दिवस झाले. सततच्या संततधार पावसामुळे हा पुन्हा एकदा संपर्क तुटलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि त्या बाबतीत आता या ठिकाणी सध्या चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये नसण्याची गरज होती. परंतु फक्त आपण तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता तयार झाला. या ठिकाणी जे लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीतील शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. काही शेतकरी वर्ग आहेत, काही शाळकरी विद्यार्थी आहेत. तर या ठिकाणी अशी परिस्थिती असल्यामुळं पुढील शाळेत जाता येत नाही किंवा आपल्या शेतीमालाची वाहतूक करता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. तर त्या संदर्भात या ठिकाणचे स्थानिक नागरिक भाऊ कटाडे आपल्याला सांगतील काय नक्की काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आज सकाळच्या सुमारास 5-6 वाजताच्या दरम्यान जो काही कारखान्याने आतापर्यंत आम्हाला रस्ता उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु भयानक असा हा पाऊस असताना पुन्हा तो रस्ता वाहून गेलेला आहे. आम्हाला जाण्या येण्याची व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेला आहे. विशालभाऊ बांगर यांचे कांदे भरून पलीकडे ठेवले, त्यांचे रात्री काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाऊस जास्त असल्यामुळं कांदे सुद्धा त्यांच्या पलीकडे अडकलेले आहेत. आत्ता प्रशासनाने आम्हाला काहीतरी पर्याय म्हणून लवकरात लवकर काहीतरी व्यवस्था करून द्यावी. आम्हाला या ठिकाणी जाणं येणं खूप अवघड झालेलं आहे. तसंच थोडीच काहीतरी कारवाई करण्यात यावी. तसं आता भाऊंनी सांगितलं का विशाल भाऊंचे जो काही शेतीमाल आहे, कांदे आहेत, अक्षरशः त्या ठिकाणी जर म्हणजे कांद्यांच्या पिशव्या ह्या भरून ठेवलेल्या आहेत. परंतु त्याचे 2 दिवसात जर या ठिकाणी जर नाही हलवल्या तर त्या ठिकाणी त्यांच्या शेतीमालाचं नुकसान होईल आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान. आणि ती परिस्थिती एकमेव या ठिकाणी रस्ता व्यवस्थित न केल्यामुळे ती परिस्थिती ओढवलेली आहे. विशाल भाऊ काय सांगाल? आता मागं पण बरंच त्यांचं ट्रॅक्टर, गाड्या, काही कोंबड्या होत्या, बरं त्यांच्या घराचं नुकसान आणि या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचंही नुकसान झालं. तर त्या बाबतीत विशाल भाऊ काय सांगाल? आतापर्यंत काय मदत मिळाली तुम्हाला किंवा काय शासकीय स्तरावरती काम करतात? शासकीय म्हणजे नामदार दिलीपराव साहेब यांच्या प्रयत्नाने भीमाशंकर साखर कारखान्यामार्फत आम्हाला येण्या जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बनवून देण्यात आला होता. परंतु पाऊस जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी टाकलेली मोरी, त्यामुळं त्या मोरीतनं पाणी न आडल्यामुळं जो बनवलेला रस्ता आहे तो वाहून गेला. आणि या ठिकाणी पाहाल तुम्ही तर जो पाण्याचा मेन सांडवा आहे, त्या सांडव्यावरनं पाणीच येत नाहीये. बरोबर, एकदम थोड्याशा प्रमाणात पाणी येतंय. तेच पाणी जर या ठिकाणावरून आलं असतं तर हा येण्या जाण्याचा रस्ता आम्हाला जो कारखान्याने आम्हाला मदत करून केलेला तो पूर्णवत राहिला असता. या छोट्याशा गोष्टीमुळं जो आमचा येण्या जाण्याचा संपर्कच आहे तो पूर्ण तुटलेला आहे. विशाल भाऊ, मला असं वाटतं का या ठिकाणी आता सांगितलं का या ठिकाणी अजून एक मोडी जर टाकल्या कदाचित हा रस्ता काही प्रमाणात का व्हायला व्यवस्थित वाचला असता. पण त्या ठिकाणी काही कमकुवतरीत्या काम केले असं वाटतंय का तुम्हाला? त्यांनी इंजिनियर त्यांचे येऊन त्यांनी स्वतः पाणी करून गेले. त्यांनी पाणी या ठिकाणावरून येईल असे आदेश पण दिलेले की पाणी इकडनं आलं पाहिजे. बरोबर. हां, तर त्याच्यावर काही काम झालेलं नाही. हे आहे तसंच आहे, याच्यात काही बदल झालेला नाही. त्यामुळं हे झालेले काम त्यांनी आपल्याला कायमस्वरूपी पद्धतीने काम नव्हतं, हे तात्पुरत्या स्वरूपात येण्या जाण्यासाठी हा रस्ता बनवून दिलेला होता. तर मग आता मग प्रशासनाकडे काय मागणी राहील? आता काय मागणी काय करणार आम्ही प्रशासनाकडे? आम्ही तर त्यांना सांगितलं की आम्हाला फक्त येण्या जाण्यासाठी रस्ता, ते आमचे पोर आहे त्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी हीच मागणी आमची. आता शेतीवाडीची कामं सुरू झालेली आहेत. शेतकऱ्यांना आता शेतावरती जायला पण इथून चान्स नाही. आता वरती पाऊस एक मला वाटतं किमान 100-125 एकर जमीन क्षेत्र आहे. हो आहे. आणि लागवडी खाली क्षेत्र आहे. पण आता तिथे आपण जाऊ शकत नाही.
अशी परिस्थिती झालेली आहे. या स्थितीकडे परत आता शाळकरी पोरं पण आहे असतो ह्या गोष्टीची, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पुरा चालू असल्यामुळे पलीकडे जाता येत नाही. तर एकूणच प्रशासनाला तातडीने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे आणि योग्य ती कार्यवाही आणि जलद गतीनं होणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पाऊस सततच चालू आहे. जे काही तरतूद करता येईल ते लवकरात लवकर करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून या ठिकाणी मागणी केली जात आहे.